तुम्ही कधी एकांतात रडलाय काय? म्हणजे आणि मग कुणीतरी विचारतं आपल्याला, "ओके आहेस ना?" तरी पण आपण सांगतो की "हां, मी ओके आहे." कधी आपण एकांतात खूप रडलेलो असतो किंवा रडत असतो आणि त्याच वेळी समजा आपल्या कुणीतरी जवळच्या व्यक्तीने आपल्याला ओळखलं आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या एक्सप्रेशनवरून, घरातल्यांनी ओळखलं, तर मग आपण सांगतो की "नाही, मी कुठं रडते, मला कुठं काय झालं आहे." असं करून आपण तो विषय टाळतो. समोरच्या व्यक्तीला मी स्ट्रॉंग आहे हे दाखवायचं असतं किंवा आपले इमोशन्स शेअर करायचे नसतात. आपण काय करतो माहीत आहे काय, म्हणजे मला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन मीच काढणार. मला कोणाची गरज नाही आणि मी कोणाला काही सांगणार पण नाही. म्हणजे मग रात्रभर रडून रडून आपले डोळे जरी खूप मोठे झाले तरीही चालेल, पण मी माझं काही शेअर करणार नाही. आय नो आपण इतरांना आपल्या इमोशनसाठी किंवा आपले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी दुसऱ्यांना त्रास देणं ही चुकीची गोष्ट आहे. पण जर का समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला चांगलं जर का सोल्युशन भेटत असेल तर ते आपण शेअर करणं खूप गरजेचं आहे. इमोशन शेअर न केल्यामुळं आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो. म्हणजे इमोशन शेअर केल्या तर त्यावरती आपल्याला उपाय देखील भेटेल. जेव्हा आपण आपल्याला असं वाटतं की मी सगळ्यावरती उपाय काढणार, सो ह्यामुळे काय होतं, आपली जी मेंटल एनर्जी आहे ती खूप वाया जाते आणि ज्या गोष्टींचं कधी कधी आपल्याकडे उत्तर नसतं त्या गोष्टींचं आपल्या जवळच्या व्यक्तींकडे असतं किंवा दुसरा व्यक्ती आपल्याला त्या सिच्युएशनसाठी खूप चांगलं समजावून देखील सांगू शकतो. सो त्यामुळे मला असं वाटतं की आपण इमोशन्स शेअर केल्या पाहिजेत आणि आपले थॉट, आपल्याला काय फील होतं ते इतरांच्या समोर आपण मांडल्यानंतर आपल्याला क्लॅरिटी भेटते की मी ह्यातून कसं बाहेर पडू शकतो आणि एका प्रकारचा सपोर्ट मिळाल्यानंतर आपण त्या फीलिंगमधून बाहेर येतो आणि ते खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर मग त्या इमोशन्सवरती आपणच ओव्हर थिंकिंग करत बसतो. इनफॅक्ट शेअरिंग इज अ केअरिंग आहे. म्हणजे बघा ना, आपण जेव्हा शेअर करतो एखाद्यासोबत तेव्हा समोरच्याकडून आपल्याला केअरिंगची भावना येते की अरे यार, ही व्यक्ती माझ्यासाठी किती केअर करते आणि हिला माझ्याबद्दल किती चांगलं वाटतं आणि किती मला समजावून सांगते. ह्यामुळं आपलं जे रिलेशन असेल त्याच्यातला जो बॉन्ड आहे तो सुद्धा मला वाटते चांगला होऊ शकतो. आपल्या समाजात असं समजलं जातं की जी व्यक्ती आपलं इमोशन शेअर करते ती खूप कमजोर आहे, असं काही लोकांना वाटतं. पण सगळ्यांसोबत नाही, पण जी आपली खूप जवळची व्यक्ती आहे तिच्यासोबत तरी आपण आपले जे इमोशन्स आहे ते शेअर केलं पाहिजेत. नाहीतर मग आपल्यामध्ये जे गिल्ट आहे, ओव्हर थिंकिंग आहे, ह्या सगळ्या इमोशन्सना आपण परत जन्म देतो. सो मला वाटतं की आपण एक्सप्रेस करायला शिकलं पाहिजे. आपल्या ज्या भावना आहेत, इमोशन्स आहेत त्या समोरच्या व्यक्तीसोबत, आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत मांडल्या पाहिजेत. कारण आपण सायलेन्स राहून आपल्याला कोण आवड देणार नाही आहे. तर आपण ओके राहण्याची जी ॲक्टिंग आहे ना ती बंद करूया. तर तुम्ही कधी असं अनुभवलं आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.